असं टावेल घातला की नाही वाप एक्स्ट्राची जी वाप असते ती बाहेर कुठं जात नाही. आई साहेबांना सर्दी झाल्या म्हणताना की नाही हे विक्स इनहेलर आणि हे पाण्यात टाकून वाप घ्यायची गोळ्या आणायचं आहे कापड. तर नमस्कार मंडळी, भावानो आणि माझ्या बहिणीनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. बऱ्याच दिवसानंतर तुमचा भाऊ ब्लॉग घेऊन आला आणि विषय काय झाला माहिती आहे काय, सकाळ सकाळी थांबा दाखवतो तुम्हाला. बाहेर पाऊस चालू आहे घरघरीत आणि आमच्या आई साहेबांना चहा आणि खारी खायची होती म्हणताना पाऊस दाखवतो तुम्हाला पहिला थांबा. आणि सगळं पाक सगळं आपली पाक गल्लीतनं सगळ्या चिक्कुलवाडी झाल्या, पाणी बघा दारात साठले, सगळं पाक घरघरीत पाऊस चालू आहे. आणि पाऊस चालू असल्यामुळे तिने बाहेर मला जाऊ वाटाना. माझ्या आई साहेबांनी सकाळी म्हटली चहा आणि खारी खाणार आहे. जाऊन घेऊन आलो दूध खारी, मस्तपैकी गरम गरम चहा ठेवला. ते शॉर्टमध्ये तुम्हाला आज किंवा उद्या बघायला मिळेलच, काही विषय नाही. आमच्या मॅडम आता नाश्ता करलात आणि विषय काय झालाय, मॅडमांची आमच्या तब्येत बिघडल्या. जरा बोलू घ्या मम्मी. हाय म्हण, हाय. हाय. जेवला काय? तर सर्दी झाल्या, मग आता मेडिकलमध्ये जाणार आहे. मस्तपैकी वाफ द्यायची आज मम्मीला, कारण जरा सर्दी नागत झाली त्यामुळे बोलाही न झाली त्याला व्यवस्थित. काय म्हणतात ते असे पाण्यात घालायचे टोबा असतात की त्या दोन हिरव्या हिरव्या टोबा घेऊन आणणार, मस्तपैकी मम्मीच्या तोंडावर असं धूर सोडणार. तर भांडी बिंडी सगळे धुवून झाल्यात माझी भावनांनी माझ्या बहिणीनं. मी अंघोळ करतो आणि मग मेडिकलमध्ये जाऊन घेऊन येतो. मग बघूया आपण पुढं काय करायचं असं. आता आई साहेबांना सर्दी झाल्या म्हणताना की नाही हे विक्स इनहेलर आणि हे पाण्यात टाकून वाफ घ्यायची गोळ्या आणायचं आहे. कापडावरनं काय आलो असं भावनो, मी अंघोळ केले ते. हे आमची गल्ली आहे, इकडनं बी मेन रोडला जाते, इकडनं बी बाहेर जाते. हे घेऊन आलोय जाऊन मस्तपैकी. पावसामुळे सगळी चिक्कुलवाडी झालेली आहे आणि अशा तऱ्हेनेच आपण आता उचलून मी घरात आले पडल्या गोळ्यात. तर गोळ्या घेऊन आलो मी जाऊन. आई साहेबांना वाफ द्यायची आपल्याला, त्यामुळं पहिला झोपल्याला उठवाय पाहिजे, कारण आमच्या राणीसारखं झोपल्यात. तुम्हाला दाखवते, एक मिनिट थांबा. सगळं आले मी आवरून हे ठेवतो कुठं तर जरा आणि कुठं तर जायचं. सगळं कामं करून करून वैताग येते. आमच्या राणीसारखं बघा ते झोपल्यात. हो मॅडम, हाय, गुड मॉर्निंग. चला आई साहेब उठल्यात. मी आता भांडं पहिला कुठे गोळा करायला पाहिजे होता, ती वाफ घ्यायची भांडा घेणे ती लवकर घावत नाही. परवा सगळं काढून ठेवलेलं आहे. इथं आहे पाक, सगळा धुळा बसला याच्यावर. आता जरा पुसतो याला आणि घेऊन येतो थांबा. हे सगळं घाण झालेलं भावानो, सगळं घाण झालेलं एकदम चकचकीमध्ये पुसून घेतलंय. आता ह्यात पाणी भरायचं असते आणि ह्यात पाणी भरून झालं की नाही ते गोळ्या आता वर ठेवले. एक गोळी टाकायची हे आणि हे वायरला जोडायची. अजून वायर जोडल्यानंतर तर बोर्डात लावायची, हे ऑटोमॅटिक उकळते आणि मग हे लावायचं वर, त्यानं वाफ येते तोंडावर. एकच मिनटं थांबा, ह्यात पाणी भरून घेऊन येतो आणि तुम्हाला दाखवतो कसं काय करायचं असते. तर असा सगळा सेटअप भावानं मी लावून घेतला आणि या गोळ्यात आता ही गोळी ह्यात टाकायची आणि वायर लावून की नाही हे चालू करायचं. 2 मिनटं थांबा. असं असून दे, तुम्हाला दाखवतो मी कसं काय सेटअप असते. आता काय वायर लावतेल काय दाखवत नाही तुम्हाला, विषय दाखवतो. पहिला अशी गोळी कापून घेतो आणि ह्यात टाकला की नाही व्यवस्थित, म्हणजे सगळं लगेच टाकायचे नाही. पहिला की नाही हे ह्यात घालायचं, हे असं घ्यायचं, हे ह्यात ओकेमध्ये असं बसवून घ्यायचं. हे असं बसलं, ओके झालं. नंतर मग ही वायर घालायची. आता हे चालू झाले. चालू झाल्यानंतर विषय काय करायचा, जरा गरम पाणी होऊन द्यायचं आणि मग गोळी त्यात टाकायची ती. तर आता बघू शकताय भावांनो माझ्या बहिणीनं यातनं वाफ यायला चालू झाल्या. आता पहिलं जी वाफ असते तीच महत्त्वाची असते, त्यामुळं लय वेळ घालवत नाही, डायरेक्ट आईशी आपण देतो. धरस हे धर, ह्या साईडला धर, ह्या साईडलाच धर की, असं काय होत नाही, धर इकडं. तर अशा तऱ्हेने भावानं चालू केले ते आणि आईच्या पण वाफ द्यायला दिला. आता जर टावेल घालतो तिथं, टावेल घातला की नाही वाफ इकडे तिकडे कुठं जात नाही. टावेल कुठे गेला माझा, टावेल कुठे ठेवलो का? मला अशा वेळेलाच घावणार नाही. आता टावेल कुठे तर ठेवले, दाराच्या मागला फोन ठेवलेला टावेल. आता विषय काय करणार आहे माहिती आहे काय, एकच मिनटं थांबा तुम्हाला दाखवतो. असं टावेल घातला की नाही वाफ एक्स्ट्राची जी वाफ असते ती बाहेर कुठं जात नाही. आता हे तुम्हाला दिसत असले ना वाफ या लागल्या, त्यामुळे आता आई साहेब आता पॅक झाल्यात एकदम ओके मध्ये.
म्हणजे बारक्या पोरग्यागत पॅक करून टाकले पूर्ण. आणि जी वाप येते ती जेवढं जाईल तेवढं सर्दी भावानं की नाही एक खट्टा अगं सगळं भाजल की तोंड त्याला काय केलं बा पूर्ण पॅक करून ठेवले. का तर काय लागले इथं फुलंच आवडतं ते पॅक करून ठेवले आता वाप जायसाठी. कारण सर्दी एवढी झालेली बरेच दिवस झाला. आज चालू आहे आज करायचं उद्या करायचं म्हणलं आज मुहूर्त लागला. मी बी जरा बरं झाले म्हणलं आता वाप गोळ्या घेऊन आलो. ते घेऊन ती जरा वाप तेवढी झाली की आत्ता एकदा घ्यायची संध्याकाळी एकदा. हे 2-3 दिवस घेतली की ती सर्दी थांबते. आणि गोळ्या देऊन चालत नाही तिला गोळ्याची ॲलर्जी आहे त्यामुळं असंच वरच्यावर सगळं असं हे करावं लागतं. आता इनहेलर एक आणला तेवढा आता वाप घेऊन झाले की नाही मग जरा इनहेलर देणार तिला सर्दी जरा कमी होत्या. धर कसं भाजल ती भाजल इकडे गरम झाली की भाजते ती असं सांगितलं इथे भाजते ती आणि सगळं भाजून घ्यायची. तोंडाला लय वाप घेऊ नको नाहीतर पाक भाजल ती. लय जवळ घेऊ नकोस. हा सगळी वाप असं तोंडाकडे गेली पाहिजे बरोबर. असू दे काय असं येत्या ना वाप. ना अशा तऱ्हेने सगळं ओके मध्ये सेटअप झालेला आहे माझा. आता कानाला स्वेटर घाल्या मम्मी घाले की काय होत त्याला मग टोपी घाल्या मग राहून दे जरा वातावरण गरम होईल तर काय थंड वाजायला लागले अलीकडे लई. स्वेटर राहून दे टोपी तर घाल्या काय हा चालते. चित्र घालायला काय साहेब नको म्हणल्यात. काल एका युट्यूबला ताईने मेसेज केला की दादा आईला चित्रांनी टोपी घाला थंड वाजायला म्हणून. ती मी 2 दिवस झालं प्रयत्नच करवले ते चित्र काय नको म्हणाले. पण आता कानटोपी एक आहे तेवढी कानटोपी अडकवतो. माझी बाकीची कामं पण माझी आवरलीत. चला आता बघू बाकीच काय असेल ते. माझ्या येणार आहे भेटायला आज व्हिडिओ मारायचा आहे भावनो आल्यावर. आता बघू पुढचं कसं होते. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा. जाता आता सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या. बाय बाय.